नवी मुंबईतील सिडको भूखंड वाटपावरून गणेश नाईक नाराज झालेले आहेत। भूखंड वाटपावरून गणेश नाईक उदय सामंतांवर नाराज झाल्याचं कळतंय। सामंत वेळेत न आल्यानं गणेश नाईकांना 2.5 तास बसावं लागलं होतं। उदय सामंतांनी गणेश नाईकांना चर्चेसाठी बोलावलं, पण ही चर्चाच झाली नसल्यानं गणेश नाईक नाराज झाले। यानंतर बातमी आहे सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांसंदर्भातली। नाशिक औद्योगिक विकास महामंडळात घोटाळा झाल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केलाय। भूखंड वाटप करताना घोटाळा झाल्याचा आरोप ते करतायत। तसंच नाशिक औद्योगिक विकास महामंडळात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। महामंडळाचा 63 कोटींचा तोटा झाल्याचाही सुहास कांदेंचा दावा आहे। दरम्यान सुहास कांदे यांनी काय आरोप केलेत आणि त्यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया। अध्यक्ष महोदय, एका कंपनीचा महामंडळाचा 63 कोटी रुपयाचा तोटा झालेला अध्यक्ष महोदय, 63 कोटी रुपयाचा। अध्यक्ष महोदय, याला सर्वस्वी जबाबदार तिथला अधिकारी गवळी आणि काही स्थानिक अधिकारी हे हाताशी धरून कमीत कमी 2000 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय। की जेव्हा आपण चौकशी लावतो तर त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही। आमच्या अधिकाऱ्यांना जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुहास अण्णांना दालनात बोलवून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर FIR देखील दाखल केला जाईल। यानंतर बातमी आहे वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांसंदर्भातली। अलिबाग कॉरिडॉर आणि पुणे रिंग रोड यावर फेरनिविदा काढा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। 2 प्रकरणात भूसंपादनातील कथित गैरप्रकारावर फेरनिविदा काढा अशी मागणी ते करतायत। दोन्ही गैरव्यवहारांची चौकशी होणार का असा सवाल देखील विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या आरोपावर दादा भुसेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। 25% भूसंपादन झालं आणि मग उर्वरित भूसंपादन किती कालावधीमध्ये करणार आहात आणि ते करत असताना त्या अधिकाऱ्याला बाजूला करून ते भूसंपादनाची कारवाई करणार आहात का? कारण त्याच्यावर गंभीर प्रकारचे आरोप त्या भूसंपादन अधिकाऱ्यावर आहेत, उपजिल्हाधिकाऱ्यावर आहेत। त्याची चौकशी करून त्याला निलंबित करणार आहात का आणि काम किती दिवसात पूर्ण करणार आहात? 11/4/2023 पासून ती प्रक्रिया सुरू झाली। म्हणजे निविदा प्रक्रियेलाही वेळ लागतो आणि समांतर भूसंपादनालाही जो काही कालावधी लागतो। आपण जर पर्टिक्युलर कुठल्या तक्रारी जर आपल्या असतील तर त्या तक्रारींची चौकशी केली जाईल। चौकशीमध्ये जर कोण दोषी असला तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल।